सन्माननीय भूषणदादा क्षीरसागर यांचा देखील या ठिकाणी आगमन होतोय। मी शिव मराठा चषक चांदगावचे होते त्यांचा देखील आभार व्यक्त करतोय। तत्पूर्वी सर 12वा प्रतिनिधी द्या, दोन्ही संघ 12वा प्रतिनिधी आहे का? बॉलिंग टीमचा आहे, बॅटिंग टीमचा आहे का? मायेचं उपदार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले। या स्पर्धेचे मुख्य आयोजक पाहतो आपण या ठिकाणी दिलीप साळुंके यांच्या हस्ते। थँक्यू सो मच। इथे पहिला चेंडू आलाय, पहिल्या चेंडूवर षटकार आलाय। सन्माननीय विवेक यादव यांच्या हस्ते भूषण क्षीरसागर यांचं सत्कार होत आहे। एक मायेचं उपदार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन साहेब आपण या ठिकाणी आलात, यथोचित सन्मान होतोय। पंच 1 मिनिट सामना थांबवा, सामना थांबवा। पहा सकाळीच आम्ही अनाउन्सिंग केलंय, दोन्ही संघाचे 12th मॅन नाव सांगण्यासाठी येणं गरजेचं आहे, नाहीतर मग आयोजकांनी तो खऱ्या अर्थाने पेनल्टीचा नियम ठेवलाय, त्याला मात्र सामोरं जावं लागेल। पहा सर्व संघांना विनंती करतोय या ठिकाणी प्रेम भोईर आलाय। पहिल्या चेंडूवर निखिल पारवेनं षटकार लगावलाय आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर सुरुवात केली। आता निखिल पारवे म्हटलं की खऱ्या अर्थानं एक अप्रतिम व्यक्तिमत्व आहे, निश्चित रूपानं चांगला क्रिकेटर आहे, पण असं असताना आज तोच खेळ जो निखिल पारवेकडून अपेक्षित आहे तो खेळ या ठिकाणी होताना दिसतोय। पहिल्या चेंडूवर षटकार, त्याच्यानंतर सिंगल आणि त्याच्यानंतर मिसफिल्ड किंवा जर पाहिलं तर ओव्हरथ्रोच्या स्वरूपात या सिंगलचे डबलमध्ये केलेलं कन्व्हर्जन पाहायला मिळतंय। पहिलं षटक इथे जर आपण पाहिलं तर अग्रेसर असताना, पहिलं षटक प्रगती पथावर असताना पहिल्या 2 चेंडूंवर 8 धावा आलेल्या आहेत। निश्चित रूपानं कशा प्रकारचं क्रिकेट खेळलं जातंय। प्रेम भोईर गोलंदाजी मार्कवर, स्ट्राईक एंडवर आपण जर पाहिलं तर निखिल पारवे, नॉन स्ट्राईक एंडवर सनी पाटील। कशा प्रकारचं क्रिकेट खेळलं जाईल, कशा प्रकारची धावसंख्या उभारली जाईल पाहणं गरजेचं। पुढला चेंडू यावेळी देखील चांगला फटका, लोअर फुल टॉस चेंडूला डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला खेळून काढलंय। तिथे असलेला क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूची फेक करेल तोपर्यंत 1 धाव धावून पूर्ण केली निखिल पारवे आणि सनी पाटीलनं, आणि त्यामुळे जर पाहिलं तर पहिल्या 3 चेंडूंच्या अखेरीस धावफलकावर 9 धावा आल्यात। खऱ्या अर्थानं याच प्रकारचं क्रिकेट खेळणं गरजेचं आहे, कारण पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर षटकाला मॅक्झिमाइज करणं हे गरजेचं असतं, पण ते करत असताना केलेले निर्धाव चेंडू तुम्हाला नंतर त्रास देऊन जातात, त्यापेक्षा सिंगल डबलवर फोकस करणं गरजेचं आहे। पुढला चेंडू इथे मात्र अप्रतिम फटका, नक्कीच जर पाहिलं तर चेंडूला अगदी परफेक्ट टाइम केला आणि पाठवून दिलं लॉंग ऑफच्या वरून 6 धावांसाठी। कम ऑन डीजे कृष्णा क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आहेत, ज्याच्यामध्ये एक वाईडिश लॉंग ऑफ लावलाय। दुसरीकडे जर पाहिलं तर डीप मिड विकेट किंवा डीप मिड विकेट म्हणू शकतो, काऊ कॉर्नर पासून थोडा दूर आहे, पण असं असताना त्यांना बीट करून गॅपमध्ये फटके मारणं, कारण सनी पाटीलची रेंज ऑफ शॉट पाहून ते क्षेत्ररक्षक लावलेले आहेत। पुढचा चेंडू यावेळी लोअर फुलटॉस स्वरूपाचा चेंडू, पुन्हा एकदा त्याच पद्धतीनं चेंडूला लॉंग ऑनच्या वरून यावेळी घेतलंय 4 धावांसाठी। अप्रतिम फटकेबाजी। कम ऑन डीजे धाव फलकावर। खऱ्या अर्थानं यॉर्कर टाकण्याच्या नादामध्ये प्रेम भोईर 3 चेंडू फुलटॉस टाकून बसलाय। प्रश्न असा आहे की या मैदानावर यॉर्कर एक्झिक्यूट होत नाही, झाला तर एकदम परफेक्ट करावा लागतो, आणि जर नसेल होत तर मग गुडलेन स्पॉटवर येणं गरजेचं आहे। पण गुडलेन स्पॉटवरचे चेंडू जरी
इतर मैदानांवर घातक असले तरी समोर सनी किंवा निखिल सारखा जर फलंदाज असेल तर मग ज्या प्रकारे आपण म्हणतो ना, मगाशी प्रदीप भोईर सरांनी सांगितलं की दक्षिण रायगडचा क्रिसगेल किंवा जर कॅरेबियन प्लेयर तुम्ही बघितलेत तर त्यांच्याकडे जी पॉवर असायची, ताकद असायची, म्हणजे गुडलेन स्पॉटवरच्या चेंडूंना लॉंग ऑन लॉंग ऑफच्या वरून मारणं सोपं नव्हतं. जे कॅरेबियन प्लेयर करून दाखवायचे तीच ताकद हे दोन फलंदाज घेऊन येतात. त्यामुळे गुडलेनचा चेंडू देखील इथे घातक होऊ शकतो. असं असताना पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू पडलाय आणि या चेंडूला स्लॉक स्वीप करण्याच्या नादात लीडिंग एज घेऊन चेंडू लॉंग स्टॉप रिजनला 4 धावांसाठी गेलाय. म्हणजे षटकाचा शेवट चौकारानं केला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस 23 धावा धावफलकावर लावल्या गेल्या. त्या म्हणजेच अक्षरा आयुष फायटर्स गडबल संघाच्या माध्यमातून. कम ऑन डीजे. आणि दुसरं तिसरं षटक जर पाहिलं तर मग गोलंदाज येऊन आपली कामगिरी करून जात आहेत. असं असताना निखिल पारवे ही गोष्ट आता ध्यानात ठेवायची आहे की आपल्याला उर्वरित 4 षटकांना देखील अशाच प्रकारे मॅक्झिमाइज करता आलं पाहिजे. अन्यथा जे मोमेंटम आपण तयार केलेलं आहे ते मोमेंटम कदाचित जर पाहिलं तर आपण गमवून बसू. गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज अलंकार आलाय. अलंकार म्हणजे काय? अलंकार म्हणजे एखादा दागिना. अलंकार म्हणजे एखाद्याला बोलतो ना आपण, हा माझा अलंकार आहे, सजवून ठेवलाय. तर आता खैराळे संघानं या अलंकारला कशा प्रकारे वापरायचा आहे, कशा प्रकारे सजवायचा आहे हे पाहणं गरजेचं आहे. असं असताना गोलंदाजी मार्कवर अलंकार आलाय. पहिला चेंडू हलक्या हातानं स्क्वेअर कट केलाय. चेंडूला जर पाहिलं तर निश्चितच पॉइंट रिजनला अडवलं गेलंय. निर्धाव चेंडू आलाय. चांगला चेंडू पाहायला मिळाला. राईट आर्म राऊंड विकेट आला होता अलंकार. रनअप बघितला तर असं वाटतंय की स्पिन करेल, परंतु चेंडूला वेग आहे आणि तोच खेळ या ठिकाणी अलंकारच्या माध्यमातून आलाय. थोडंसं क्षेत्ररक्षण बदललंय. माहिती आहे अलंकारचे चेंडू बॅकफूटवरून खेळावे लागतात. बाउंड्री जाऊ शकते, गॅपमध्ये चेंडू येऊ शकतो. त्याच्यासाठी नक्कीच जर पाहिलं तर याच गोष्टीसाठी क्षेत्ररक्षण लावलं. नक्कीच या चेंडूवर सिंगल मिळू शकली असती जर तो मागे असता तर, परंतु कव्हरला पुढं आणल्यानंतर कव्हरच्या दिशेने चेंडू गेला, पॉइंटला पाठी पाठवलं. हेच खरं क्षेत्ररक्षकांचं कौतुक आहे किंवा कर्णधार गोलंदाजाचं कौतुक आहे की तो या प्रकारचं क्षेत्ररक्षण सजवण्याची क्षमता ठेवतो. पुढचा चेंडू अलंकारच्या माध्यमातून निखिलसाठी. यावेळी मात्र क्षेत्ररक्षक मागे आहे. झेलची संधी, झेल सुटलाय. बघ मित्रा, तुला त्याच्यासाठीच मागं पाठवला होता. अलंकार एवढ्या वर्ष क्रिकेट खेळतोय, त्याला माहिती आहे की माझा चेंडू येणार आणि निखिल पारवे तो कुठे मारणार. तुला अगदी हातात काढून दिला होता. झेल सोपा नव्हता, पण तुझ्या ज्या लेवलला तू आज क्रिकेट खेळतोस त्या लेवलला हा झेल तू टिपणं गरजेचं होतं. अलंकार अप्रतिम गोलंदाजी करतोय. रिव्हर्स अटेम्प्ट केला. इथे मात्र जर पाहिलं तर विषाला विष मारतं ज्या प्रकारे म्हणतो तेच आहे. अलंकारचे स्लोअर वन चेंडू आपण रिव्हर्स अटेम्प्टनं बॅटवाले जर घेतले तर कदाचित ते आपल्याला गॅपमध्ये टाकता येऊ शकतात. त्याच प्रकारचा चौकार आलाय. कम ऑन डीजे. दोन चेंडू निर्धाव, त्याच्यानंतर सिंगल जिथे निखिल पारवेचा झेल सुटला आणि त्याच्यानंतर हा चौकार सनीच्या माध्यमातून. पुढचा चेंडू गोलंदाज अलंकार सज्ज होईल. सुधीर दादाचं म्हणणं खरं होते की काय, पहिल्या षटकात धावा येतात, दुसऱ्या षटकानंतर थोडासा धावांचा वेग मंदावतोय. इथे मात्र हा चेंडू देखील 1 बाउन्स अडवला जातोय. वाईडिश लॉंग ऑफ रिजनला उभा असलेला क्षेत्ररक्षक तो चेंडू अडवतोय. 1 धाव मिळते. एका धावेच्या सहाय्यानं धावफलक 1 न पुढं सरकतंय. धावफलकावर धावा 29. हे षटक जरी युटिलाइज केलं असलं तरी देखील 29 धावा भरपूर आहेत 2 षटकांमध्ये. अंतिम चेंडू बाकी आहे.
अंतिम चेंडू बाकी. निखिल पारवेचा फटका पुन्हा फसलाय. यावेळी मात्र चूक होत नाही आहे आणि खऱ्या अर्थानं ज्यानं निखिलचा झेल सोडला होता त्याला सगळ्यात जास्त या ठिकाणी जर पाहिलं तर आनंद असेल, कारण झेल सोडल्यानंतर फलंदाज कधी कधी आक्रमक होतो, पण निखिलला ते काम करता आलेलं नाहीये. कम ऑन डीजे. पहिल्या षटकामध्ये धावा येत आहेत. काहीतरी मैदानाचं म्हणजे बघतो ना, कधी कधी मैदानाचं सुद्धा असतं. हा, मगाशी मला तेच सांगायचं होतं. मिनरल वॉटरनं पिच सारवलंय आज, त्याच्यामुळं असं काहीतरी होतंय. रोज का लोकांना प्यायला पाणी नाही आणि चाणगाव गावाला काय नशीब लाभलंय की मिनरल वॉटरनं त्यांनी जर पाहिलं तर खेळपट्टी 3 दिवस तयार केलेली आहे. आता ह्याच्या मागचं कारण काय असेल माहीत नाही आहे, पण हे देखील खरं आहे की आज 5 ओनर गावातले आहेत, त्याच्यामुळे त्यांच्यासाठी काय तिकडे मिनरल वॉटरमध्ये टाकलंय काय समजत नाही आहे. पण असो, चांगली गोष्ट आहे. पाण्याचा प्रश्न काल आमचे तांडेल साहेब सांगत होते, त्यांनी पण बोरवेल मारले आणि 40 फुटावर पाणी लागलं. तांडेल साहेब, पाणी सगळ्यात महत्त्वाचं आहे ना. लोक म्हणतात 3रं महायुद्ध पाण्यासाठी होईल, असं असताना पाणी लागणं भरपूर मोठी गोष्ट आहे यादव साहेब. आणि चाणगावला एवढं मोठं तळं पण आहे. प्रभाकरजी सागावकर आणि संजयजी साळवी यांचं आगमन झालेलं आहे. विनंती असेल आपण यायचे. अलंकारनं अप्रतिम षटक फेकलं. अलंकारनं फक्त 6 धावा खर्च केल्या. नवीन फलंदाज सूरज करकरे असेल जो नॉन स्ट्राईक एंडवर जाईल. सूरज करकरे देखील जर पाहिलं तर आपल्याला महाडमधून बिलॉंग करताना दिसतो. एक मित्रांनो स्पर्धा झाली होती राधाकृष्ण चिकनीची मुरुडमध्ये, जिथे झारा 11 डायमंड महाड संघ खेळला होता. त्यात सूरज करकरेचा खेळ मी पाहिला होता. अप्रतिम क्रिकेट सूरज करकरेच्या माध्यमातून पाहायला मिळतं. पण आज मात्र आल्यानंतर नॉन स्ट्राईकवर आहे. पुन्हा एकदा सनी असेल, परंतु गोलंदाजी मार्कवर हर्षद भंडारी. पहिला चेंडू, तेज तर्रार चेंडू, अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला. लॉंग ऑन रिजनला स्ट्रेट खेळून काढलाय. ऑन ड्राईव्ह ज्याला म्हणतात लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह, त्या प्रकारचा फटका होता. 1 धाव आलेली पाहायला मिळते. एका धावेच्या साहाय्यानं धावफलकावर 30 धावा. खऱ्या अर्थानं अलंकारच्या षटकानं मोमेंटम चेंज केलंय आणि ते मोमेंटम घेऊन आता हर्षद भंडारीला गोलंदाजी करायची आहे. पण सूरज करकरे काय करणार? तत्पूर्वी हा सुद्धा चेंडू थोडासा यॉर्कर लेन्थवर टाकला होता. चांगला फटका. 1 धाव आली. प्रभाकर साळावकर आणि संजय साळवी, विनंती असेल आपण स्टेजवर यायचं आहे. चाणगाव गावातील हे एक रिस्पेक्टेड ग्रामस्थ आहेत. निश्चित रूपानं विनंती असेल आपण विराजमान व्हायचं आहे. पुढचा चेंडू, गोलंदाज हर्षद सज्ज होईल. यावेळी मात्र हा देखील अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला. नक्कीच इथे टाळ्या आल्यात, म्हणजे ओनर मला वाटतं इथंच बसलेत का? यस, गंभे साहेब ओनर इथेच आहेत, त्याच्यामुळे या टाळ्या आहेत खैराळे संघाकडून. कारण खैराळे गावाशी माझा सुद्धा संबंध चांगला राहिलाय. मी जरी अलिबागचा असलो तरी गेली 4 वर्ष खैराळे प्रीमियर लीग करतोय. यंदा येऊ शकलो नाही, पण खैराळे गावाशी चांगले संबंध आहेत. काल सुद्धा खैराळे संघ होता, दुसऱ्या सामन्यामध्ये पराभूत झाला, पण ठीक आहे. आज सुद्धा खैराळे संघ आहे. इथे मात्र हा चेंडू चांगला पाहायला मिळाला. इथे या चेंडूवर 1 धाव आली. निश्चित रूपानं गडबल संघाला देखील कमी लेखून चालणार नाही आहे, कारण त्या संघानं देखील जे खेळाडू आणलेत ते बाहेरून आणलेले आहेत. मला वाटतं आउट ऑफ रायगडचे सगळे खेळाडू आहेत. असं असताना कशा प्रकारचं क्रिकेट खेळलं जातंय बघा ना. 3 धावा अवघ्या खर्च केल्यात हर्षद भंडारीनं देखील. म्हणजे पहिलं षटक प्रेम भोईरचं सोडलं तर त्याच्यानंतर जे झालंय ते चांगलं झालंय. अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला. पंच काय निर्णय देतात? यस, कल्पेश म्हात्रे आमच्याकडे पाहतायत. कल्पेश म्हात्रे जमिनीला दोन्ही हात समांतर करतायत, सांगतायत हा वाईट चेंडू आहे. धावसंख्येत आणखी 1 धावेची भर होते. 3ही ऑफिशियल पंच स्क्वेअर पंचांच्या भूमिकेत नितेश नरहरी आहेत. 3ऱ्या पंचांच्या भूमिकेत आमचे मित्र रवींद्र बाळा उर्फ पॉन्टिंग पाहायला मिळत आहेत, जे बोरली गावाला बिलॉंग करतात. पॉन्टिंग बद्दल मी मागे देखील सांगितलं होतं. 44 वर्ष वय, पण मुरुड प्रीमियर लीगला मारलेली डाईव्ह अजूनही लक्षात आहे. पुढचा चेंडू, यावेळी मात्र नक्की शॉर्ट आर्म पुल केलाय. चेंडूला पाठवलाय डीप मिड विकेटच्या दिशेनं. खणखणीत चौकार, अप्रतिम फटका या ठिकाणी सूरज करकरेच्या माध्यमातून. कम ऑन डीजे.
डीजेच्या ऑपरेटिंग वरून थोडं वाटलं, कारण अशी गाणी शुभम बटारे काल वाजवत होता. नितेश नरहरींचा काल उपवास होता, पण नितेश नरहरी आज चालेल ना? नक्की चालेल. हा फटका सुद्धा चांगला आलाय, बॅटच्या पट्ट्यात आलाय. यावेळी काऊ कॉर्नर रिजनला शिव मराठा क्रिकेट संघाचं जे पेंडॉल आहे त्या पेंडॉल मध्ये जातोय चेंडू 6 धावांसाठी. कम ऑन डीजे. म्हणजे हर्षद भंडारीचं षटक पहिल्या 4 चेंडूंपर्यंत अप्रतिम होतं. त्याच्यानंतर वाईड आला, त्याच्यानंतर चौकार आला, त्याच्यानंतर षटकार आला आणि या षटकामध्ये तब्बल हर्षदनं खर्च केल्या त्या म्हणजेच 14 धावा. सुदेश साळुंके आपल्याला ॲज ऑफलाईन स्कोरर लाभला आहे. आणि ऑनलाईन स्कोरर प्लस आपल्याला युट्यूब ऑपरेटर रॉबर्ट धनावडे लाभलेला आहे. नवीन गोलंदाज पुन्हा एकदा अलंकार. काय करणार अलंकार? पुन्हा एकदा अलंकारनं आपल्याला पाहिजे त्या प्रकारचं क्षेत्ररक्षण सजवलंय. स्ट्राईक एंडवर फलंदाज पुन्हा एकदा सनी असेल. कशा प्रकारचं क्रिकेट खेळलं जाईल? पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा अलंकार सज्ज, तिसरं षटक हाताळण्यासाठी. यावेळी पहिला चेंडू, मोठा फटका सनीच्या माध्यमातून. यावेळी देखील जर पाहिलं तर मिड विकेट क्षेत्रामध्ये स्लॉग स्वीप केलंय 6 धावांसाठी. कम ऑन डीजे. 6 धावा देऊन जाईल. पुढचा चेंडू अलंकारच्या माध्यमातून. मागच्या षटकात चांगली गोलंदाजी होती. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, फटका फसलाय, झेल खाली. ओ हो, अप्रतिम झेल टिपला गेलाय, अप्रतिम कॅच टिपला गेलाय क्षेत्ररक्षक मयूर देवकरच्या माध्यमातून. कम ऑन डीजे. नव्वद पर्यंत पोहोचायचे, जेणेकरून आपल्या गोलंदाजांना पुढे सोपं जाईल. तर यू कॅनच्या पुढे जर डू इट लावून आपण ते टार्गेट ओमकार पुढे नेण्याचा प्रयत्न केला तर कदाचित आपण एका अशा धावसंख्येपर्यंत पोहोचू शकतो जिथून आपण एखाद्या संघाला खूप मागे ठेवू. मगाशी मी उल्लेख केला 2026च्या T20 वर्ल्ड कपच्या फायनलचा. फायनलमध्ये जर भारतानं 255 धावांचं टार्गेट सेट केलं असेल तर आपण तिथेच सामना जिंकलो होता ना तो. म्हणजे आपल्या गोलंदाजांना जास्त त्रास सहन करावा लागला नाही आणि हेच करायचं आहे ओमकारला सुद्धा. अलंकार आपला पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर ओमकारसाठी. अलंकारनं दाखवून दिलंय पहिला षटकार आल्यानंतर, त्यानं दाखवून दिलंय मागचं षटक माझं जे पडलं होतं ते मोमेंटम मी कायम ठेवू शकतो, ते ठेवलेलं आहे. पुढचा चेंडू अलंकारच्या माध्यमातून. राईट आर्म राऊंड विकेट आलाय अलंकार. अप्रतिम चेंडू, थोडंसं यष्टीरक्षकाकडून गडबड, स्ट्राईक चेंज होते. ही चूक करायची नाही आहे, ही चूक घातक ठरू शकते. स्ट्राईक चेंज होणं किती घातक ठरू शकतं, कारण सूरज करकरे अजूनही मैदानावर आहे आणि सूरज करकरेला आपण जर बघितलं तर निश्चित रूपानं अशा प्रकारची संधी देऊ शकत नाही ना.
अप्रतिम गोलंदाजी अलंकारच्या माध्यमातून यष्टीरक्षकाची थोडी साथ लावणं आवश्यक होते या चेंडूवर. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर, स्ट्राईक एंडवर सूरज. यावेळी नक्कीच स्क्वेअर कट केलाय चेंडूला. कव्हर रिजनला मी म्हंटल होतं जर स्ट्राईक चेंज झाली तर काय होऊ शकतं. कम ऑन डीजे. च्या सहाय्यानं धावफलकावर धावसंख्या 54 धावा. पुढचा चेंडू अलंकारच्या माध्यमातून सूरज करकरे ब्रँडेड. पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या वरून हाय एंड हँडसम षटकार. कम ऑन डीजे. एक चेंज झाली. ओमकार महाडिक सुद्धा चांगला फलंदाज आहे, त्यांनी सुद्धा हे केलं असतं पण मोमेंटम होतं सूरज करकरेकडे आणि त्याला स्ट्राईक दिली. आणि त्यांनी काय केलं, त्यानं 10 धावा काढल्या, त्याच्यानंतर मात्र अलंकारनं त्याला बाद केलाय. पुन्हा एकदा आणखी एक विकेट. 4 षटकांची समाप्ती. 60 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात जमावल्यात. त्यामुळेच गडबल संघानं. कम ऑन डीजे. श्री समर्थ शिवसमर्थ कृपा चांडगाव समोर असेल नागोठणे क्रिकेट असोसिएशन. प्रदीप सर नाणेफेक करून घ्यायची आहे. श्री शिवसमर्थ कृपा चांडगाव विपक्ष नागोठणे क्रिकेट असोसिएशन. अनिल गायकवाड आहेत संघमालक श्री शिवसमर्थ कृपा चांडगाव संघाचे. गायकवाड साहेब आहेत का? मला वाटतं नाही आहेत, ऑन द वे आहेत. सामना सुरू होईपर्यंत येतील. नाही जरी आले तरी गोविंद यादव AK स्पोर्ट्सवाल्यांना आपण बोलवले, त्याचा फायदा पण झाला पाहिजे ना. गोविंद यादव थोड्या नाराज दिसत आहेत का? सकाळचा पहिलाच सामना अगदी टफ होता, हारला ना. असू दे, आयोजनच आपलं आहे. जिंकलं काय हारलो काय, आपला विजय होतो. एवढं चांगलं आयोजन केलं त्याच्यामुळं. आणि भरपूर मेहनत घेतली गोविंद यादवने. प्रत्येक बाबतीमध्ये त्यांनी मेहनत घेतलेली आहे. समालोचक असो, पंच असो, यूट्यूबवाले असो, सगळ्यांची जर पाहिलं तर जाणीवपूर्वक काळजी घेतली म्हणता येणार. अगदी वैयक्तिक लक्ष घेतलंय. पहिला चेंडू नवीन गोलंदाज साहिलच्या माध्यमातून. अप्रतिम चेंडू. स्ट्राईक एंडवर फलंदाज ओमकार महाडिक. नवीन आलाय फलंदाज यश चौधरी. नॉन स्ट्राईकला असेल यश. ओमकार महाडिकच्या टी शर्टवर काय लिहिलंय? यू कॅन. मी म्हंटल ना, यू कॅन डू इट. इथे मात्र हा सुद्धा चेंडू लॉफ्टेड खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडूला अडवलं गेलंय. 3 क्षेत्ररक्षक, 4 क्षेत्ररक्षक आहेत 30 यार्ड सर्कलच्या आत, ज्याच्यामध्ये एक थर्डमॅन आहे, एक शॉर्ट फाईन लेग आहे, त्याच्यानंतर एक जर पाहिलं तर बॅकवर्ड पॉईंट आहे, एक पॉईंट आहे. असं असताना आता यश चौधरी काय करणार? पुढचा चेंडू साहिलच्या माध्यमातून. अप्रतिम गोलंदाजी साहिलची सुद्धा पाहायला मिळते. 61 धावा आत्तापर्यंत. 65च्या आतमध्ये रोखलं तर धावा चेस होऊ शकतात खैराळे संघ. आणि गंभीर साहेबांना सुद्धा ही माहिती आहे, त्याच्यामुळे त्यांची देखील नजर असेल की काय होईल. अलंकारच्या दिशेनं चेंडू. अलंकार, अलंकार आणि अलंकार. कम ऑन डीजे. बहुतेक जण बघत असतील तर त्यांची एक क्रिकेट स्पर्धा होते GPL. त्यात एक पात्र दाखवलंय गोली, आणि तो काय करतो JPL 2 मध्ये तर असाच चेंडू सोडताना दिसतो आपल्याला, जसा अलंकारनं सोडला. तो फक्त उभा राहिला, चेंडू मात्र तिथून निघून गेला. पंचांकडे दात. पंचांचा इशारा वाईटचा येतोय. धावसंख्येत आणखी एका धावेची भर पडली. धावफलकावर धावा झाल्या 66. अजूनही 3 चेंडू बाकी आहेत साहिलच्या या षटकातले.
चांगली गोलंदाजी साहिलनं केली होती. अलंकारकडून मिसफिल्ड झाली. मिसफिल्डचं जर पाहिलं तर भुगतान काय असतं, काल एक सामना टाय झाला होता, त्यामध्ये जो सामना, त्या सामन्यामध्ये जर पाहिलं तर ज्यांच्याकडून टाय केला गेला होता तो दुसऱ्या बॅटिंग करणारा संघ जो पराभूत झाला, त्यांनी 5 धावा मिसफिल्डच्या गमावल्या होत्या आणि तिथून तो संघ जर पाहिलं तर पराभूत झाला होता. वाईट चेंडू आहे, धावसंख्येत 1 न वाढ झाली, धावसंख्या 67. पुढचा चेंडू यावेळी मात्र हा सुद्धा शॉर्ट आर्म पूल केलाय, चेंडूला मिड विकेट क्षेत्रामध्ये टिपलं गेलंय. आणखी एक फलंदाज बाद का मोंडीजे. झाले 4 चेंडू झाले का? 4 चेंडू झालेले आहेत. यश चौधरी बाद झालाय, यश पांचाळ आलाय. काय करणार यश? यश म्हटलं की नावातच यश असतं, परंतु इथे मात्र यश येत नाहीये यशला. पुढचा चेंडू यशच्या माध्यमातून कशा प्रकारचा फेकला जाईल? रील स्टार पण आहे का यश चौधरी? यस, मग त्याला यश नाव हेच आहे ना, यश चौधरी म्हणून. इंस्टाग्रामला फॉलो करा जास्तीत जास्त, कारण माझं पण यूट्यूब चॅनल आहे. मी 2 वर्ष व्हिडिओ टाकतोय, पण अजून 1000च्या वरती सबस्क्रायबरच गेलेले नाही आहेत. तुम्ही मला पण फॉलो करा, यश चौधरीला सुद्धा फॉलो करा. पुढचा चेंडू इथे मात्र अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला. निश्चित रूपानं साहिलच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. यश पांचाळला मात्र पूर्णपणे उभा ठेवलाय. अंतिम चेंडू बाकी आहे, कशा प्रकारचा चेंडू टाकणार? महेंद्र अंधेरेचं आगमन झालंय. जवळजवळ मला वाटतं 2 वर्षांनी महेंद्र अंधेरे आपण भेटतोय ना. रायगड प्रीमियर लीग गेल्या वर्षी गाजवली होती आणि आला की हातात नक्की काही ना काहीतरी असतं, पण महेंद्र अंधेरे शरीराला जे पोषक आहे तेच असतं, दुसरं काही नसतं. अप्रतिम चेंडू इथे मात्र झेलखाली स्वतः आला यश, माफ करा साहिल. 2 धावा धावून पूर्ण केल्या. 2 धावांवर समाधानीत राहावं लागतंय. 2 धावांच्या सहाय्यानं धावफलकावर 69 धावा. मी म्हटलं होतं महेंद्र अंधेरे कुठं नाही भेटला तरी या स्पर्धेला भेटणार, आणि नक्की भेट झालेली आहे. इथे मात्र 69 धावा धावफलकावर 70 धावांचं आव्हान असेल. आणि पुन्हा एकदा घेऊन जातोय टॉस बॉक्सकडे, जिथे प्रदीप भोईर साहेब आमचे जोडले जातील टॉस बॉक्समध्ये. हॅलो, मी विनंती करतोय श्री शिव समर्थ कृपा चांदगाव संघाचा कर्णधार टॉस साठी यायचा आहे, आणि नागोडणे क्रिकेट असोसिएशनचा कर्णधार आपण टॉस साठी यायचा आहे. हॅलो, मी विनंती करतोय नागोटणे क्रिकेट असोसिएशनचा कर्णधार झाला टॉस साठी यायचा आपला प्रतिस्पर्धी कर्णधार या ठिकाणी उपस्थित राहिलाय. तर मी विनंती करतोय आपण टॉस साठी यायचा आहे. हा बॉल पडण्याच्या आधी आपण या ठिकाणी यायचं आहे. नागोटणा क्रिकेट असोसिएशन मी व्हॉलेंटियर्सला विनंती करतोय मैदानाच्या आत सुधीर पाटील पाणी घेऊन जायचं पंचांना. तरी या स्पर्धेचे सर्व पाहतोय आपण. गोविंददा यादव मैदानाच्या आत एक पाण्याचं पुण्य करण्यासाठी पंचांपद पोहोचतात. नक्कीच पूर्वार्ध तर संपलाय, पूर्वार्ध पाहिलं. दिनेशजी खांडेकर आपणास विनंती करतोय आपण या ठिकाणी यायचं, आपल्या शुभ हस्ते टॉस करायचा आहे. दिनेशजी खांडेकर यांना विनंती करतोय, जिथे श्री शिव समर्थ कृपा चाडगाव अर्थातच श्री अनिल गायकवाड यांच्या मालकीचा संघ आहे, त्याच्या विरोधामध्ये आपण पाहणार आहोत नागोटणा क्रिकेट असोसिएशन, जिथे कर्णधार आहेत प्रशांत मडवी. खऱ्या अर्थाने नागोटण्याचा हा बाहुबली. मी विनंती करतोय दिनेश खांडेकर साहेबांना आपण या ठिकाणी यायचं आहे आणि नाणेफेकीचा गोल आपला शुभ हस्ते करायचा आहे. एका बाजूला हेड आहे, एका बाजूला टेल आहे. तर एका बाजूला आपण पाहिलं महेंद्र अंधेरे चांदगाव संघाचं प्रतिनिधित्व करतोय, आणि एका बाजूला जर पाहिलं तर मग नागोटणा असोसिएशनचे बाहुबली अर्थातच प्रशांत मडवी. टॉस केला जातोय, जिथे कॉल केलं गेलंय हेडचं मात्र टेल आलंय, आणि टॉस जिंकलंय प्रशांत मडवी अर्थात नागोटणे क्रिकेट असोसिएशनने. आपला प्रथमतः निर्णय असणार आहे.
नक्कीच गोलंदाजी करू. ओके, समोरचं आपण पाहिलं तर मग महेंद्र अंधेरेसारखं आव्हान असताना मग काय प्लॅनिंग रणनीती? प्लॅनिंग असं काय नाही, नागोठणा क्रिकेट असोसिएशन मध्ये खेळणारे आमचे 16 संघ, त्यातून आम्ही संघ निवडलाय. नक्कीच चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर मग रोहा तालुक्यात एक महत्वाची स्पर्धा आपण आयोजन करताय. RTPL रोहा तालुका प्रीमियर लीगच्या आयोजनामध्ये आपण प्रमुख घटक आहात. मग या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल आपण काय म्हणाल? शिवमराठा क्रिकेट संघ चांदगाव आयोजित 1 लाखाची स्पर्धा. नक्कीच दरवर्षीप्रमाणे त्यांचं आयोजन चांगलंच असतं, ह्या वर्षी सुद्धा चांगलं आहे. ओके, या ठिकाणी आपण पहिला टॉस जिंकला, प्रथमचा निर्णय घेतलाय फलंदाजी करण्याचा, गोलंदाजी करण्याचा. तर महेंद्र, आपण जर टॉस जिंकलात असता तर आपला प्रथमचा निर्णय काय असता? आम्ही पण पहिले क्षेत्ररक्षणच केलं असतं. मग आता आपल्या वाट्याला फलंदाजी आले, मग किती धावांचं इथे आपलं खऱ्या अर्थाने प्लॅनिंग असणार आहे? नाही सर, टार्गेट असं नाही आहे, कारण की वाऱ्याचा वेग लेग साईडला जास्त आहे, त्यामुळे जेवढं रन करताना येतील तेवढं आमचे जास्त रन करण्याचा प्रयत्न असेल. आम्हाला महेंद्र अंधेरे जो रायगड प्रीमियर लीग मध्ये 2 ला खेळला होता, पहिलीच मॅच, पहिलंच हाफ शतक, आणि तिथून जी सुरुवात झाली रायगड जिल्ह्यामध्ये, ती आज पुन्हा आम्हाला तुझी किळी पाहायला मिळेल का? नाही, नक्कीच ज्या पण ठिकाणी मी खेळायला जातो तोच प्रयत्न असतो की माझा चांगला गेम व्हावा, आणि तसंच प्रयत्न असतो. ओके, आम्हाला दोघेही संघामध्ये ही चांगली फाईट पाहायला मिळेल. हो नक्कीच. ओके, विश्वबेस्ट आपला टॉस बॉक्स मध्ये दिवस आला, टॉस जिंकलाय इथे नागोठणा क्रिकेट असोसिएशनने. त्यांनी प्रथमतः बॉल पोस्ट केलंय, चॉईस केलंय, आणि खऱ्या अर्थाने श्री शिव समर्थ कृपा या संघाला फलंदाजीसाठी पाचारण केलंय. जिथे कॉम्बॉक्स मध्ये बदल होते, आवाज ऐकूया उपेश तांडेल यांचा. धन्यवाद प्रदीप. तर या ठिकाणी पाहतो आपण या मंडळाचं आयोजक या ठिकाणी आलेले आहेत, राकेश गायकवाड, महेक, सचिन, अनुज, संतोष. आपण कुठेही असाल या मुख्य व्यासपीठाजवळ येण्याची कृपा करावी. राकेश गायकवाड, महेक आणि सचिन, अनुज, संतोष. माझा आवाज आपल्या कानाबाबत नक्कीच पोहोचत असेल. आपले या स्पर्धेचे आयोजक इथे वाट पाहत आहेत. तसेच सन्माननीय कमलाकर वजले आणि प्रभाकर साळुंके साहेब यांचं देखील आगमन होतोय. शिव मराठा चषक 2026च्या वतीने त्यांचं देखील आभार व्यक्त करतोय. मुख्य व्यासपीठावर येऊन असरस्त होण्याची कृपा करावी. प्रभाकर दादा साळुंके आणि कमलाकर वजले सर, आपण या ठिकाणी आलात, येतोचे ते सन्मान या ठिकाणी. दरम्यान वोल्टे मैदानाच्या चालू असणारा सामना मित्रांनो पाहतोय आपण. अक्षर आयुष फायटर्स गडबल विपक्ष स्वरा ओबी खैराले. प्रथम फलंदाजी करत असताना पाहिला अक्षर आयुष फायटर या संघाने 5 षटकांच्या समाप्तीचा धावसंख्या उभारली म्हटल्यानंतर 69 धावा आणि विजयासाठी 30 चेंडू आणि 70 धावा. साहेबचा सलामीर स्वरा ओबी खैरा संघाचा निनांत बाद होते 0 या धावसंख्यावर. पहिली सफलता भेटतोय अक्षर आयुष फायटर या गडबड संघाला. साहेबचा सलामीर निनांच्या स्वरूपात. मी विनंती करतोय तर नवीन बॅटर मैदानाच्या दाखल करण्याची कृपा करावी. 20 मिनिटात 4 षटका हातलाचे आहेत आपल्याला या ठिकाणी. अन्यथा एक क्षेत्ररक्षक 38 मध्ये घेतला जाणार आहे. नवीन बलंदाज मैदानात दाखल होता. निनांची जागा भरून काढण्यासाठी करण पाटील, सोराववी खैराले संघाचा करण पाटील मैदानात दाखल होता. एक मोठं आव्हान या ठिकाणी पाहतो आपण नक्कीच की येणारे 30 चेंडू आणि 70 धावांचा एक मोठं आव्हान आहे. ते पेलण्यासाठी आपण नक्कीच मैदानात पाहतोय. सोरा ओवी खैरारे या संघाचं संघमालक नक्कीच पाहिलं स्वर्गीय विष्णू गंबे यांचे चिरंजीव विवेक गंबे हे संघमालक या ठिकाणी पाहतोय. सन्माननीय या स्पर्धेचे घटक नरेश भाऊ सालवी यांचं आगमन होतोय. पुन्हा मोठा प्रहार अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र बॅट आणि बॉलचा समावेश असताना देखील त्या ठिकाणी फलंदाज बीट होतोय. कोणतीही धाव नाही या ठिकाणी. अतिशय सुरलेख गतीने तेज तर्रार स्पीड बेकरनी हाताळलेला चेंडू पाहतोय आपण. गोलंदाज जयेश, अक्षर आयुष फायटर गडबड संघाचा जयेश वैयक्तिक पैल आणि संघाकडनं पहिल्या षटक हाताळण्यासाठी सज्ज होते. खैरा एंड कडनं मारा करतोय. राईटम राऊंड विकेट पंचांच्या उजव्या खांद्याकडनं मारा करतोय. फलंदाज करणसाठी पुन्हा भन्नाट वेगाने फेकलेला चेंडू
मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवतोय तो म्हणजे स्वरा ओवी खैराळे या संघाच्या फलंदाजांना. आणि धावसंख्या 1 वाढतोय ती म्हणजे 1 बाद 1 अशी धावसंख्या पाहतोय आपण. काही फिल्डिंग मध्ये सजावट करतोय यष्टीरक्षक. एक बलमोठं आव्हान या ठिकाणी पाहतोय. 30 चेंडू आणि 70 धावांचा पाठलाग करत असताना पाहिला मैदानाच्या आत स्वरा ओवी खैराळे या संघ पाहतोय. वैयक्तिक पहिलं आणि संघाकडनं देखील पहिलं षटक हाताळण्यासाठी सज्ज होते गोलंदाज अक्षर आयुष फायटर संघाचा जयेश. धावसंख्या 1 बाद 1 अशी धावसंख्या. उशीर आलेल्या प्रेक्षकाच्या माहितीसाठी मी सांगू इच्छितो की मित्रांनो, चालू असणारा सामना पाहतोय मैदानाच्या आपण अक्षरा आयुष फायटर्स गडबल आणि या स्वरा ओवी खैराळे या दोन संघांच्या डावखुरा फलंदाज मात्र आता खोलून खेळतोय. चेंडू जातोय लॉंग ऑफच्या वरून. BSNL टाटा निकम डोकोमो षटकार. ठिकाणी षटकार आणि आगाज करतोय साहेबचा सलामीर. प्रथमच पहिल्या बॉलला षटकार आणि आगाज केला. लॉंग ऑफच्या दिशे डोक्यावरून एक षटकार आणि 6 या धावसंख्येने संघाची धावसंख्या पोहोचतोय 7 अशी धावसंख्या. षटक क्रमांक पहिला मार्गस्थ असताना पुन्हा उर्पी चेंडू सुसाट सुटला त्या दिशेला लॉंग ऑनच्या साईडला. BSNL टाटा निकम डोकोमो षटकार. शिव मराठा संघाच्या होलंडर्सनी सीमारेषेच्या बाहेर उभे राहायचे आहे. आज या स्पर्धेतील अंतिम दिवस पाहतो आपण नक्कीच या ठिकाणी. करण आणि प्रथम स्ट्रायकर पण पुन्हा सुंदर त्या रिझनला मारलेला चेंडू शॉर्ट मिडलच्या दिशेला क्षेत्ररक्षक तैनात आहे. तत्परीने मात्र एक धाव रोखू शकत नाहीये ते म्हणजे अक्षर आयुष फायटर्स गडबल या संघाचा क्षेत्ररक्षक. आणि षटक पूर्ण झाला असं इशारा करतो पहिलं पंच कल्पेश म्हात्रे. पहिल्या षटकाची सांगता होतोय. 6 चेंडूचा खेळ समाप्तीवर आणि धावसंख्या पोहोचतोय धावपलकाची ती म्हणजे स्वरा ओवी खैराळे संघाची 14 अशी धावसंख्या. मी विनंती करतोय या मंडळाचे मुख्य सर्वेसर्वा गोविंददा यादव, काही शिव मराठा चांदगाव संघाचे कोणी सभासद असेल या ग्रामस्थ मंडळ असेल तर आपण या ठिकाणी व्यासपीठावर येऊन आसनस्थ होण्याची कृपा करावी. नक्कीच ही स्पर्धा तुमच्या आमच्या अस्मितेसाठी नक्कीच आहे. उशीर आलेल्या प्रेक्षकाच्या माहितीसाठी सांगू इच्छितो मित्रांनो, चालू असणारा सामना आपण पाहतोय. अक्षर आयुष फायटर्स गडबल आणि स्वरा ओवी खैराळे या दोन संघांच्या दरम्यान. अक्षरा आयुष फायटर्स संघाने प्रथम 30 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या उभारली ती म्हणजे 59 आणि विजयासाठी स्वरा ओवी खैराळे संघाला 30 चेंडूच्या मागे 70 धावा. वैयक्तिक पहिलं आणि संघाकडनं दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज अक्षरा फायटर गडबल संघाकडनं येतो गोलंदाज संचित वैयक्तिक पहिला आणि संघाकडनं दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय. षटक क्रमांक दुसरं पंच नितेश नरारी यांच्या डाव्या खांद्यावरून मारा करतो. हो हो परफेक्ट ब्लॉकवर चेंडू हाताळला गेला गोलंदाजांनी. मोठे फटक्यांपासून वंचित केला. मोठा फटका मारण्याच्या तयारीत होता फलंदाज डावखुरा. पाहिला तर प्रथम सलामीर स्वरा ओवी खैराळे या संघाचा फलंदाज स्ट्राईकला पाहतोय आपण. प्रथम संघाची धावसंख्या मात्र स्थिरावतोय 14 अशी धावसंख्या. षटक क्रमांक दुसरं चालू आहे. दुसरं षटक हाताळण्यासाठी संचित गोलंदाजीवर सज्ज अक्षर आयुष फायटर्स गडबल या संघाकडनं. या संघाचं पाहिजे पाहिलं तर गणेश शिलकर, स्वरा ओवी खैराचे पाहिलं तर विवेक गंबे. हो मोठा स्ट्रोक मारण्याच्या नादात त्या ठिकाणी बॅटची कडा घेतली. क्षेत्ररक्षक आहे
एक्स्ट्रा कव्हर जवळ आणि त्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षण करून एक धाव मात्र पूर्ण एक धावेतील संघाची वार्षिक संख्या पोहोचते धावफलकावर म्हटल्यानंतर ती 1/15 अशी धावसंख्या. चालू असणारा सामना नक्कीच पाहतोय मैदानाच्या आत आपण अक्षर आयुष फायटर्स गडबल विपक्ष स्वरा ओवी खैराळे या दोन संघांच्या दरम्यान. याच्यानंतर होणारा सामना एकापेक्षा एक शिव समर्थ कृपा चांडगाव विपक्ष पाहिल्यानंतर रोहा तालुक्यातील नागुडणे क्रिकेट असोसिएशन या दोन संघाच्या दरम्यान होणार आहे. नक्कीच नाणेफेक नागुडणा क्रिकेट असोसिएशनच्या बाजूने नक्कीच लागलाय. संचित 20-25 पावलांचा रनअप. लो फुलटॉस चेंडू होता परफेक्ट यॉर्कर करण्याच्या तयारीत मात्र निर्धाव चेंडू कोणती धाव नाही का दोघांना अशा पद्धतीचा चेंडू हाताळला जातोय गोलंदाज संचितच्या माध्यमातून. धावसंख्या धावांपासून वंचित ठेवला जातोय फलंदाजाला करण पाटील याला. करण पाटील तर या ठिकाणी ग्रुप ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य सन्माननीय भगवंतदादा यादव यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. आपण या मुख्य व्यासपीठावर येऊन आसनस्थ होण्याची कृपा करावी या मंडळाच्या वतीने तुमचं देखील आभार व्यक्त करतोय. रनिंग मध्ये थोडा व्यत्यय येतोय. आपण या मुख्य व्यासपीठावर आसनस्थ होण्याची कृपा करावी. दुसरं षटक मार्गस्थ आहे. मैदानाच्या आत पाहिलं तर चित्र नक्कीच घडतो. या ठिकाणी अक्षर आयुष फायटर्स गडबल आणि या सोरा ओवी या दोन संघांच्या दरम्यान षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी सज्ज होत आहे. अक्षर आयुष फायटर संघाचा गोलंदाज संचित आणि या स्ट्राईक एंडला पाहिलं फलंदाज तर आपण निनांत आणि करण पाटील. गुडलाईन स्पॉटवर भन्नाट वेगाने तेज तरार गतीने फेकला गेला चेंडू गोलंदाज संचितने. फलंदाजाला काय निनांतला करण पाटीलला काय चेंडू समजला नाहीये आणि धावसंख्या मात्र स्थिरावली जाते ती सोरावी खैरा या संघाची. अक्षर आरुष फायटर्स गडबल. वा बाई वा मोठा स्ट्रोक त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण आहे कोणतीही चुकी करत नाही आणि झेल सुंदर पकडतोय आणि संपुष्ट करतोय फलंदाज करण पाटीलचा खेळ. बॅक टू द डगआउट. डीजेला भेटतो संधी. दखल होतोय तो म्हणजे निनांत पाटीलची जागा भरून करण्यासाठी साहिल. साहिल नवीन फलंदाज मैदानात नक्कीच दाखल होतोय. अक्षरा अरुष फायटर या संघाने जखरून ठेवलेला आहे तो म्हणजे स्वरा ओवी खैराळे या संघाला. कारण येणारे 30 चेंडू होते आणि 70 धावाचा एक मोठा आव्हान पेलण्यासाठी मैदानाच्यात पाहतोय आपण स्वरा ओवी खैराळे संघाचे फलंदाज. मात्र दुसरा षटकातील काही चेंडू यांना बाकी. संचित गोलंदाज सज्ज होते. नवीन फलंदाज मैदानात दाखल झाला तो म्हणजे साहिल. स्वरा ओवी खैराळे संघाचा एक लांब बांधण्याचा फलंदाज या ठिकाणी पाहतो. स्ट्राईक एंड पण नॉन स्ट्राईकला पाहिला तर सलामीचा सलामीर प्रथम. आणखीन एक उंचावरून हिट केला चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या रिझनला क्षेत्ररक्षण आहे मात्र झेल सोडून चेंडू जाते. 1 बाउन्स. BSNL टाटा निकॉम डोकोमो चौकार. धन्यवाद डीजे. तर साहिल याच्या बॅट्समधून निघालेला पहिलाच चौकार पाहतोय आपण स्वरा ओवी खैराळे या संघाच्या माध्यमातून.
आणि या 4 या धावसंख्येने षटक क्रमांक दुसरा समाप्त होतोय. 2 षटकांची सांगता होतोय. 12 चेंडूचा खेळ समाप्तीवर आणि या 12 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय आपण धावपट्टीवर. तर 2 बाद 19 अशी धावसंख्या. येणारे उर्वरित 18 चेंडूंचा खेळ बाकी आतापर्यंत पाहतोय आपण. मी फलंदाजाला विनंती करतोय, दादा आपल्याकडे वेळ खूपच कमी आहे. आज या स्पर्धेतील अंतिम दिवस आहे आणि तुम्ही जर सहकार्य केला तर नक्कीच ही स्पर्धा 5-6 षटकांची फायनल पर्यंत नक्कीच रंगणार आहे. अन्यथा षटक कमी षटकांची या ठिकाणी मॅच पाहायला भेटेल, यात काही कोणती शंका नाही आहे. वैयक्तिक पहिलं संघाकडनं 3रं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज अक्षरा आयुष फायटर गडबड संघाकडनं गोलंदाज येतोय 3रं षटक घेऊन. अरुण 18 चेंडूचा खेळ बाकी. विजयासाठी 51 धावा 51 विजयासाठी. 18 चेंडू आणि 51 धावा विजयासाठी पाहतोय आपण. स्वराववी खैराले या संघाला. डावकुरा फलंदाज सलामीचा सलामीर प्रथम स्ट्राइक एंड पर. अरुष गोलमध्ये सज्ज होते. लो फुलटॉस चेंडू फुलटॉस वसूल करतोय. आकाशाला गवसणी घेणारा हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय, थेट आवराच्या बाहेर. 6 धावांसाठी डीजेला भेटते संधी. डीजे मास्टर राकेश पाशे. मारी करावा लागेल. आगाज तो किया है, अंजाम करना बाकी है. छक्का तो लगाया मगर चौवा लगाना बाकी है. प्रथम डावकुरा फलंदाज पाहतोय. सलामीचा सलामीर या ठिकाणी पाहिला स्वराव उभी खैराले या संघाचा. या संघाचे संघमालक पाहिलं फ्रँचायझी तर स्वर्गीय विश्वनाथ गंबे यांचे चिरंजीव विवेक गंबे यांचा हा संघ मालकीचा बांधला जातोय. डावकुरा फलंदाज सलामीचा सलामीर प्रथम स्ट्राइक एंड पर. अरुण आणखीन एक खराब बॅटची कडा घेतली. चेंडूने यशस्वी कोणती चूक करत नाही आणि फलंदाज बाद होतोय. सलामीचा सलामीर प्रथम तंबूच्या असल्याला परततोय डीजे मास्टर. चेंडू 51 धावना असताना एक षटकार नक्कीच मारला प्रथमने. नंतर दुसऱ्या चेंडूवर बाद होतोय. बॅटची कडा घेतली. यशस्वी कोणती चूक न करता फलंदाज तंबूच्या असल्याला परतला तो म्हणजे प्रथम. स्वराववी खैराले संघाचा. अरुष हाफ टॅकर चेंडू आणि सुंदर फटका चेंडूला पाठवतो तो म्हणजे शॉर्ट मिडनच्या वरून. BSNL टाटा निकॉम डोकोमो षटकार. षटकार चौकारांची आतिषबाजी केली तर या स्पर्धेमध्ये नक्कीच अस्तित्व टिकून राहणार आपला, यात काही कोणती शंका नाही आहे. परंतु 30 चेंडू आणि 70 धावांचा पाठलाग करायला दमछाट नक्कीच. पुन्हा हाफ ट्रॅकर चेंडू त्या ठिकाणी त्या रिजनला शतरक्षण आहे पण शतरक्षणाला हुलकावणी दिली. हातातून चेंडू निसटला. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी डीजेला भेटतोय संधी.
बाहेर 6 धावांसाठी पुन्हा हाफ ट्रॅकर. या वेळेला चेंडू जातोय स्लिप एकच्या साईडला. तत्परिणाम मात्र 2 धाव पूर्ण होतात आणि 2 या धावसंख्येने संघाची वाढती धावसंख्या पोहोचतोय धावफलकावर म्हटल्यानंतर 39 अशी धावसंख्या. तिसऱ्या षटकातील शेवटला चेंडू येणं बाकी. धावसंख्या पोहोचते धावफलकावर 39 अशी धावसंख्या. प्रथम एक जागा भरून काढण्याचा नवीन फलंदाज मैदानाच्या आत आपण पाहिला आशिक. पुन्हा लो फुलटा चेंडू होता स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये. त्या रिझनला क्षेत्ररक्षण आहे मात्र लॉंग ऑफच्या रिझन मध्ये. तत्परिणाम मात्र 1 धाव तर पूर्ण केली, दुसरी धाव देखील पूर्ण करतोय आणि या 2 धावांनी षटक पूर्ण होतोय. 3 षटकांची सांगता होते. धावसंख्या पोहोचतोय धावफलकावर 41 अशी धावसंख्या. येणारे 12 चेंडूंचा खेळ अजूनपर्यंत बाकी आहे. 3 षटक पूर्ण झाली. धावसंख्या पोहोचली 41 धावफलकावर. स्वरा ओवी खैराले या संघाची येणारे 12 चेंडू आणि बारा चेंडू आणि 29 धावा विजयासाठी. स्वरावी खैराले संघाला थोडा फास्ट घ्यायचा आहे. 12 चेंडू आणि 19 धावा विजयासाठी आपण पाहतोय. नक्कीच उशिराला प्रेक्षकांच्या माहितीसाठी मी सांगू इच्छितो की मित्रांनो, चालू असणारा सामना आपण पाहतोय मैदानाच्या आत. अक्षरा आयुष फायटर्स गडबल आणि स्वरावी खैराले. प्रथम फलंदाजी केली ती म्हणजे अक्षरा आयुष फायटर या संघाने 5 षटकाच्या मागे 70 धावा खर्च केल्या. लो फुलटाज चेंडू वसूल करतोय त्या ठिकाणी. शॉर्ट मिडनच्या वरून सीमारेषेच्या बाहेर सुसाट सुटतोय फलंदाज साहिल या ठिकाणी. आणि सुमित डोंगरे, जुईत मात्रे, आर्यन खारकर आणि प्रसन्न पाटील या सर्व खेळाडूंनी या संघाचे संघमालक पाहतो आपण अनिल गायकवाड. आपण या संघाच्या प्लेयर्सची या व्यासपीठाजवळ येण्याची कृपा करावी. तर वैयक्तिक दुसरा आणि संघाकडनं 4थं षटक घेऊन येतो गोलंदाज संचित. हाफ टॅकर चेंडू होता. चेंडूला दिशा दिली. चेंडूला पाठवतो एक्स्ट्रा कव्हरच्या वरून. BSNL टाटा निकम डोकोमो षटकार. खणखणीत दणदणीत मेगा आवाज षटकार. कृपा चांडगाव या संघाचं संघमालक अनिल गायकवाड आणि खेळाडू आपण पाहतोय मयूर वाघमारे, सुमित डोंगरे आणि जीवित मात्रे, आर्यन खारकर आणि प्रसन्न पाटील. आपण कुठे असाल या मुख्य व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. या संघाचा संघमालक अनिल गायकवाड. तर या ठिकाणी पाहतो आपण महादेवजी खांडेकर यांचं आगमन होतंय. मी शिव मराठा चांदगावच्या वतीने त्यांचे देखील आभार व्यक्त करतोय. आपण या मुख्य व्यासपीठावर येऊन विराजमान होण्याची कृपा करावी. साहेब आपण आलात आपल्या येण्याने नक्कीच हा व्यासपीठ फुलून दिसतोय आणि बोलतोय मैदानाच्या. तर मित्रांनो, चालू असणारा सामना नक्कीच मैदानाच्या पाहतोय आपण. अक्षर आयुष फायटर्स गडबल विपक्ष स्वरावी खैराळे या 2 संघाच्या दरम्यान. आणि फलंदाज बाद होतोय तो पाहिला तर साहिल. स्वरावी खैराळे संघाचा साहिल बाद होतोय. नवीन फलंदाज मैदानात दाखल होतोय जर्सी नंबर 1 परिधान करणारा मयूर. मी पुन्हा विनंती करतोय श्री शिव समर्थ कृपा चांदगाव संघाचा
संघमालक अनिल गायकवाड आणि यांचे खेळाडू आपण पाहिलं तर मयूर वाघमारे, सुमित डोंगरे, सुजित मात्रे, आर्यन खारकर आणि प्रसन्न पाटील सर्व प्लेयर्स या ठिकाणी येण्याची कृपा करावी. तर षटक क्रमांक 4 मार्गस्थ असताना नक्कीच मैदानात पाहतोय आपण संचित गोळाने मार्फत सज्ज होतोय आणि फलंदाजासाठी नवीन मैदानात दाखल झालेला फलंदाज मयूर पाहतोय आपण सोरावी खैराले संघाचा. 20-25 पावलांचा रनअप रायटम ओव्हर द विकेट मारा करत आहे. हेलिकॉप्टर मारला त्या रिझानला क्षेत्ररक्षणला मानवंदना दिली. चेंडू जाते सीमारेषेच्या बाहेर थेट 6 धावांसाठी. डीजे मास्टर षटकानी आगाज करतोय फलंदाज सोरावबी संघाचा मयूर आणि या 6 या धावसंख्या संघाच्या समीकरणात बदलतोय. धावसंख्या पोहोचतोय धावफलकावर 59 अशी धावसंख्या. पुन्हा संचित हाफ टॅकर चेंडू मारलेला शॉट त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण आहे मिड विकेटच्या दिशेला आणि फलंदाज बाद होतोय मयूर. चला फास्ट नवीन फलंदाज मैदानात दाखल करायचा आहे कारण आज आपल्याला स्पर्धेतील अंतिम दिवस आहे. अंतिम दिवसातील खूप काही सारे सामने खेळायचे त्या ठिकाणी. तो आला मैदानात आणि त्यांनी मारला षटकार. दुसरा देखील प्रयत्न केला आणखीन एक मात्र त्या ठिकाणी मिडविकेटच्या ठिकाणी क्षेत्ररक्षण तैनात होता. कोणतीही चूक नाही केली आणि तंबूच्या आसऱ्याला परतला तो म्हणजे नवीन बॅटर गेलेला मैदानात मयूरला. नवीन फलंदाज दाखल होते मयूरची जागा भरून करण्यासाठी सोरावबी खैराले संघाचा प्रेम मैदानाच्या दाखल होतोय. 4थं षटक मार्गस्थ असताना पाहतोय आपण संघाची धावसंख्या पोहोचले धावफलकावर 59. विजयासाठी पाहिलं तर नक्कीच 11 धावांची आवश्यकता. आलेल्या संघाने आपापली उपस्थिती नक्कीच नोंदवायची आणि श्री शिव समर्थ कृपा चांदगाव या संघाचं प्लेयर्स या ठिकाणी नक्कीच या मुख्य व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. श्री मयूर वाघमारे, सुमित डोंगरे आणि जीवित मात्रे, आर्यन खारकर, प्रसन्न पाटील आणि सगळ्या प्लेयर्सनी या ठिकाणी मुख्य व्यासपीठावर येऊन या ठिकाणी मान सन्मान करून घ्यायचा आहे. डावखुरा फलंदाज डाव्या हाताने भिरकवला, चेंडूला पाठवला त्या ठिकाणी शॉर्ट मिडनच्या दिशेला. BSNL टाटा निगम डोकोमो चौकार. करतो शिव मराठा चांदगाव संघाच्या व्हॉलेंटियर्सनी सीमेरेषेचा ताबा घ्यायचा आहे. आज या स्पर्धेतील अंतिम दिवस आहे नक्कीच आणि 4था षटक चौकाराने समाप्त होतोय. 4 षटकांची सांगता झाल्यानंतर धावसंख्या धावफलका जाऊन पोहोचली टोटल 63. आता समीकरण तर बदलतोय. येणारे उर्वरित 6 चेंडू आणि विजयासाठी पाहिजे फक्त 7 धावा. कोणी या स्पर्धेमध्ये अस्तित्व टिकवणार? सोरावबी खैराले की अक्षरा आयुष फायटर्स गडबल? येणारा वेळ नक्कीच सांगणार आहे या ठिकाणी. तर शिवसमर्थ कृपा चांदगाव संघाचे प्लेयर्स या ठिकाणी मुख्य व्यासपीठावर आपण येतात. या संघाचे संघमालक नक्कीच अनिल गायकवाड, मयूर वाघमारे यांचं आगमन होतोय. सर्व 11च्या 11 प्लेयर्स मुख्य व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. डावखुरा गोलंदाज, हो हो, लेग स्पिन चेंडू टाकला, गुडलेन स्पॉटवर चेंडू आदलला आणि फलंदाज बेट करतोय तो म्हणजे आशिक. धावसंख्या स्थिरावली जातोय. अल्टी पलटी मारलेला चेंडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण आहे सिलेमिडॉपच्या दिशेला आणि झेल धरलेला दान करतोय तत्परेनं मात्र फलंदाज बाद होतोय धावचीच्या स्वरूपात. सॉरी, या ठिकाणी पंचमन आहे. तर या ठिकाणी थर्ड अंपायर देखील आहेत.
या ठिकाणी थर्ड अंपायर आणि युट्यूबच्या माध्यमातून नक्कीच पाहतो आपण. आणि फलंदाज बाद आहे धावचीच्या स्वरूपात. धावसंख्या मात्र स्थिरावतोय. दुसरी रन घेताना फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद होतोय, तो म्हणजे एका आशिक बाद झालेला आहे. एक रन घे, दुसऱ्या रन आउट झालाय. नवीन फलंदाज मैदानात दाखल होतोय. आशिकची जागा भरून काढण्यासाठी पाहिला तर स्वरावी खैराले संघाचा बॅट्समन नेम हर्ष नवीन बॅट्समन मैदानात दाखल होतोय. 5 षटकांचा मॅच आहे. पूर्वार्ध तर झाला, उत्तरार्ध पण होण्याची तयारी त्या ठिकाणी पाहतोय आपण. शेवटला षटक हाताळण्यासाठी गोलंदाज एक डावखोर लेग स्पिनर गोलंदाज पाहतोय आपण. 4 चेंडू आणि 6 धावा विजयासाठी पाहिजे, ते म्हणजे स्वरावी खैराले या संघाला. थोडा फास्ट घ्यायचा आहे, फलंदाजाला विनंती करतोय मी. स्ट्राईकला नवीन फलंदाज हर्ष स्ट्राईकला जातोय. स्ट्राईक एंड पण नॉन स्ट्राईकला पाहिला तर आपण त्या ठिकाणी प्रेम भोईर. 4 चेंडू आणि 6 धावा विजयासाठी. मयूर वाघमारे, आपण कुठे असाल तर मुख्य व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. मयूर वाघमारे, शिवसमर्थ कृपा या संघाचा खेळाडू. सुंदर शतरक्षणला चकवला, त्या लॉंग ऑफच्या रिझानला चेंडू जाते. 1 बॉन्स BSNL टाटा निकम डोकोमो चौकार. डीजे ला भेटतोय संधी. डीजे मास्टर खेळाडू आपण पाहतोय मयूर वाघमारे यांचा देखील या ठिकाणी यथोचित सन्मान होतोय. अल्टी पलटी मारण्याचा प्रयत्न आणि निर्धाव चेंडू, कोणती धाव नाही का दोकांना, अशा पद्धतीचा चेंडू हाताळला गेला. गोलंदाजांनी धावसंख्या स्थिरावतोय. येणारे 2 चेंडू आणि 2 धावा विजयासाठी. कोण या स्पर्धेमध्ये असेच टिकून ठेवणार. उर्वरित शेवटल्या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी. 2 चेंडू आणि 2 धावा, 2 धावा 2 चेंडू. नक्कीच पुन्हा मोठा फटका मारण्याच्या नादात जोरदार अपील आणि फलंदाज बाद होतोय पायचीच्या स्वरूपात. पंचांचा इशारा येतोय. डीजेला भेटू संधी. आता मात्र समीकरण बदलता जातोय. येणारा शेवटल्या षटकातील 1 चेंडू आणि कंपल्सरी 2 धावा. या स्पर्धेचा नियम आहे का कंपल्सरी चेसिंग आहे. 1 चेंडू 2 धावा. नवीन बॅट्समन मैदानाच्या आत दाखल होतोय. वैभव वरुण नवीन बॅट्समन मैदानाच्या आत वरुण. 1 चेंडू 2 धावा विजयासाठी कंपल्सरी या स्पर्धेचा नियम आहे. 1 चेंडू 2 धावा, 2 धावा 1 चेंडू. गोलंदाज आपण पाहिला, गोलंदाज तर मया. 6 चेंडू आणि 7 धावा असताना पाहतोय आपण कंजूस गोलंदाजी हाताळले आतापर्यंत 5 चेंडूच्या मागे. येणारा शेवटल्या षटकातील 1 चेंडूचा खेळ बाकी. 1 चेंडू आणि कंपल्सरी 2 धावा. या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग. नवीन फलंदाज मैदानाच्या दाखल वरुण पाहतोय आपण. वरुण मारणार का खालून मारणार, येणारा वेल सांगणार. गोलंदाज पाहतोय मया. पंचाच्या उजव्या खांद्याकडे मारा करतोय. डान्सिंग द डाऊन, चेंडूला भिरकवलाय त्या सीमारेषेच्या बाहेर. BSNL टाटा निगम डोकोमो षटकार आणि विजयी षटकार हा स्वरावी खैराले संघाचा. चला मी विनंती करतोय अक्षरा आयुष फायटर गडबड संघाच्या प्लेयर्सने मैदानाच्या बाहेर यायचं आहे. दोन्ही हॅलो. शिव मराठा चषक चांडगाव 2026. आयोजक श्री समर्थ कृपा मित्र मंडळ मुंबई, ग्रामस्थ मंडळ चांडगाव, तसेच शिव मराठा क्रिकेट संघ चांडगाव यांच्या वतीने सर्व उपस्थित मान्यवरांचे, प्रेक्षकांचे, सर्व खेळाडूंचे
हार्दिक हार्दिक स्वागत. आज या ठिकाणी आमच्या या स्पर्धेसाठी खास श्री समर्थ कृपा मंडळाचे ज्येष्ठ सल्लागार आणि मुंबईचे आमचे जुने जाणते आणि आमचे अगदी सहकारी आणि नेहमी आमच्या प्रत्येक कार्यक्रमात त्यांचा सहयोग असतं श्री महादेव खांडेकर आज उपस्थित आलेत. त्यांचा सत्कार करतील कमलाकर वजले. महादेव खांडेकर यांचा सत्कार करा. तसेच आज या ठिकाणी आयकॉन प्लेअर म्हणून आपल्या या रायगड जिल्ह्यामधले अगदी बऱ्याच ठिकाणी असे खेळले आणि मानांकित प्लेअर आहेत. मयूर वाघमारे रायगड मयूर वाघमारे या ठिकाणी आपण पाहिलं ISPL जे खेळून आलेले खेळाडू या ठिकाणी आपण पाहणार आहोत. अर्थातच ज्याच्या नावावरती 2 4 व्हीलर मग पनवेल अदई या मयूर वाघमारे ठिकाणचे आपले हे खेळाडू आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने मयूर वाघमारे यांना आपण या ठिकाणी पाहतोय. अर्थातच मग ISPL आणि कालच्या रात्रीमध्ये आपण इंडिया कप खेळताना ज्यांना पाहिलं तो अर्थातच मयूर वाघमारेच इथं शुभ सन्मान करण्यात येत आहे. मायेची उबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक फुलगुच्छ देऊन त्यांचं शुभ सन्मान करण्यात येत आहे. तदनंतर विनंती करतोय सुमित ढोंगडे रायगड 360 त्यांचा देखील इथे शुभ सन्मान करण्यात येत आहे. भगवानजी यादव यांच्या शुभ हस्ते त्यांचा शुभ सन्मान करण्यात येत आहे. सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. त्यानंतर वेल फिनिशर म्हणून ज्यांची ओळख असे मुलेखंड गावचा हा खेळाडू जीवित मात्रे यांचा